नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। तर आज आपण पोल्ट्रीमध्ये इथे मी आलेले आहेत। तर पोल्ट्रीमध्ये मी खूप दिवसांचा असा हा व्हिडिओ काढलेलाच नाही आहे। तर पोल्ट्रीमध्ये आल्यानंतर मी इथे संध्याकाळची वेळ आहे आणि इथे गायांचा माझा गोठा आहे। तर गायांची व्हिडिओ मी आता टाकायला सुरुवात करणार आहे, कारण मला गायांचं जे काम आहे ते चालू ठेवायचं आहे असं आम्ही तर ठरवलेलं आहे। म्हणून मी इथे गायांचा गोठा आहे तुम्हाला इथे दाखवते आहे। पूर्ण गाय पण मी तुम्हाला अगदी थोड्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत। तर संध्याकाळची वेळ असते, 4 नंतरचा जो टाईम असतो ना, तर तेव्हा कोंबड्या अशा पद्धतीने आम्हाला वेड्यावानी करतात। तर हा जो कोंबडा आहे जो मी पकडला होता, तर याबद्दल एक कमेंट आलेली आहे। तर सोनू गवादे असं काहीतरी नाव होतं यांचं, मी यांचं फुल यांचं सरनेम काही घेतलेलं नाही आहे। तर याचा फुल व्हिडिओ बनवण्यात आई कोंबडा पकडण्याचं। तर हा कोंबडा जो आहे मी ऑलरेडी इथे हातात पकडलेला आहे आणि हा व्हिडिओमध्ये मी बघितलेला नाही आहे वाटतं, पण माझ्या इथे जवळ आल्यानंतर मी रोजचे जे आहे सगळे कोंबडे पकडते। प्रत्येक कोंबडा मी पकडून त्याला सोडून देत असते। आणि इथे जे आहे जेव्हा मी कॅरेटमध्ये कुटी काढायला बसते ना, तर तेव्हा खरं तर हे कोंबडे सगळे आमच्या अवतीभोवती येत असतात आणि यांच्यामध्ये आमचा खूप जास्त वेळ जातो। तर हे बघा किती सुंदर कोंबड्या उड्या मारतात आणि उड्या मारल्यानंतर पुन्हा खाली जातात। तर बघा हा अगदी खाली पडलेला आहे। यांची खूप मजा येते ह्या कोंबड्यांची। जेव्हा आम्ही इथे कुटी काढायला येतो ना, तर तेव्हा ह्या कोंबड्यांची एक करमणूक होते आणि इतके वेड्यावानी करतात ह्या कोंबड्या आम्हाला। तर प्रत्येक कोंबडी मला इथे हातात वरती पकडता येते, कारण त्या अजिबात घाबरत नाही आहे आणि त्या खाली जायला पण नको म्हणतात। त्यांच्यासाठी इथे मकाचे दाणे जे असतात ते त्यांना खायला असतात, तर त्याच्यामुळे त्यांना इथे कुटी ची जी बॅग आहे त्याच्यावरती खेळायला खूप जास्त आवडतं। तर तुम्ही बघा कसं पायाने सगळं जी आहेत कुटी खाली लुटून देतात आणि खूप खोडीचे असतात त्या कोंबड्या। गायांची एकदा तर माझं कुटीचं कॅरेट असं झाकून ठेवलेलं नव्हतं, तर ते पूर्ण त्यांनी पांगवून दिलं होतं आणि खाऊन घेतलं होतं। फक्त पांगवत नाही तर ते पूर्ण बाला खाऊन घेत असतात आणि मकाचे दाणे तर खातातच, पण पूर्ण कुटी पण त्या खातात। तर हे त्या दिवशी मला अनुभव आला की यांना कुटी पण खायला टाकलेली चालेल, आणि त्यामुळे जे आहेत अशी ही कमेंट होती। तर ही कमेंट वर आहे की ताई कोंबडा पकडून दाखवा। तर हा कोंबडा बघा मी आत्ताच पकडलेला आहे, पण त्यांचं असं म्हणणं असावं की पोल्ट्रीमध्ये मी खूप दिवसांची कोंबडे पकडण्याचा जो व्हिडिओ आहे तो मी घेतलेला नाही आहे, टाकलेली पण नाही चॅनलवरती। तर तसा एखादा व्हिडिओ मी प्रेक्षकांना इथे दाखवावा। पण काय होतं की ही जी कोंबडी आहे हे खूप चपळ आहे, चंचल आहे आणि त्याच्यामुळे हे कोंबडे मी पकडू शकत नाही आहे, कारण हे कोंबडे असे हाती नाही लागत आहे। कारण यांना हाती लावायचं जर म्हटलं, एक तर मी पकडतच नाही आता, कारण त्यांच्या मागे पळायचं आणि एकही कोंबडा माझ्या हाती लागत नाही आहे। मध्यंतरी आर्यने एखादा कोंबडा पकडला असावा, त्याच्यानंतर आम्ही कोंबडे पकडण्याचं जे काम आहे ते पूर्णतः सोडून दिलं होतं, कारण आता कोंबडे सेलिंगचं पण काम आम्ही इथे करत नाही आहे आणि कोंबड्या पण। तर ते व्हिडिओ त्याच्यामुळे येत नाही आहे, कारण जेव्हा कोंबड्या विकणार आहोत तेव्हा नक्की आम्हाला कोंबडे पकडावेच लागणार आहे, पण ते पण कस्टमरांनी स्वतःच पकडून न्यायचे आहेत, कारण हे कोंबड्या हाती लागत नाही आहे आणि यांच्या मागे पळता पळता अर्धा पाऊण तास निघून जाणार आहे, 1 तास जातो, तरी पण कोंबडे मला पकडता येणार नाही आहे। तर त्याच्यामुळे हे कोंबडे पकडण्याचे व्हिडिओ आलेले नाही। तर मी नक्की जेव्हा आम्ही कोंबडे सेलिंगला टाकणार आहोतच, कारण अंड्यांचं प्रमाण कोंबड्यांचं खूपच कमी झालेलं आहे। विचार पण चालू आहे की कोंबड्या इथे विकायचा, पण मग इच्छा नाही होते। मी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की कोंबड्या पकडण्याचं जे आहे ना, तर इच्छा खर्चच होत नाही आहे। तर चला, गोठ्याचं गेट हे आहे, तर आपण जाणार आहोत गोठ्यामध्ये। जेव्हा संध्याकाळी 3-3:30चा टाईम होतो तेव्हा आम्ही असं गोठ्याकडे जात असतो आणि इकडची कामं करतो। आणि टफी आहे तो आमच्याबरोबरच येत असतो, तर त्याला आता मी बाहेर ठेवलेला आहे। टफी हा जो आहे तो आमचा डॉगी आहे आणि आमच्या घरातल्या म्हणजे खूप जवळचा आहे। तर हे बघा, तर कमेंट आहे की हॅचिंगसाठी अंडी हवी आहेत की खाण्यासाठीची पाहिजे अंडी। तर मागचा माझा व्हिडिओ होता, तर त्यांचा असं प्रश्न होता की अंडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हॅचिंगसाठी पाहिजे की खाण्यासाठी पाहिजे। हॅचिंगसाठी पण अंडी पाहिजेत आणि खाण्यासाठी पण अंडी पाहिजेत। अंड्यांचं प्रमाण खूप जास्तच घसरलेलं आहे। पोल्ट्रीमध्ये पण अंडे नाही आहेत आणि बाहेरची ऑर्डर आहे त्यांचे पण अंडे जे आहेत ते खूप कमी निघत आहेत आणि ऑर्डर आहे त्या खूप वाढलेल्या आहेत आणि बाहेरून अंडा आणायला परवडत नाही आहे, कारण देवराज ॲग्रो म्हणून हे जे आहेत यांचं चॅनल आहे। आता तुमचं फार्म कुठे आहे ते पण आम्हाला नक्की सांगा, कारण आम्हाला जिथे फार्म आहे तुमचा खूप लांब असेल तर आम्ही काही अंडे म्हणजे लांब असेल तर मी हा बिझनेस नाही करणार आहे, कारण त्याला जे आहेत आपला खर्च जास्त होणार आहे, भाडं जे आहे हे जास्त लागणार आहे आणि अंडं जे आहे लांबच्या प्रवासामध्ये अंडा टिकण्याची पण गॅरंटी पाहिजे आहे। पण हॅचिंगसाठी जर अंडे कोणाला, तर इथे खाली कमेंट आहे की हॅचिंगसाठी अंडे पाहिजे आहेत, तर त्याच्याच खालची कमेंट तुम्ही मागे व्हिडिओमध्ये जाऊन पुन्हा बघा। हॅचिंगसाठी अंड्यांची रिस्क खूप मोठी असते, कारण हॅचिंग मशीनमध्ये अंडे जे आहे त्याचा रेशो खूप कमी लागतो। जेव्हा जर तुमच्याकडे कोंबड्या 10 असेल ना, तर 6 कोंबड्यांच्या पाठीमागे 1 कोंबडा असेल तर चांगला रेशो मिळणार आहे पिल्लांचा 100%, नाहीतर मिळणार नाही आहे। तर त्याच्यामुळे हॅचिंगसाठी अंडे खूपच विश्वासू किंवा एक खात्रीशीर माणसांकडनं घेतलेलेच बरे राहतील।
ज्या फार्मवरती कोंबड्या 6 आणि त्याच्यामागे एक कोंबडा असेल तर अशा फार्मवरून अंडे घेतलेले हॅचिंगसाठी चांगले असतात, कारण त्याचा रेशो चांगला निघतो. पण मग तुम्ही जर अंडे असेच मागवले, कारण हॅचिंगसाठी एवढी मी रिस्क का घेत नाही आहे बाहेरून अंड्यांची, कारण त्याचं जे आहे पिल्लं खूप कमी निघतात. सगळे लोक खरीच माहिती सांगतात असं नाही. अंडे सेलिंगसाठी खूप जवळ असेल तरच तुम्ही घ्या, कारण बाहेरून लांबून जर अंडे आणायचे म्हटले तर तुटण्याचे चान्सेस पण असतात, त्याच्यामुळे पण पिल्लं निघणार नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की हॅचिंग मशीनसाठी अंडे कसे पाहिजे असतात आणि कोणते अंडे जे आहेत हॅचिंग मशीनसाठी जे आहेत 100%चं जे आहेत रिझल्ट देतील. तर हा व्हिडिओ मला 2-1 महिन्यापासून बनवायचा चालू आहे, पण मला तसा वेळ मिळाला नाही आहे. पण आता कमेंट आलेली आहे की कुणाला तरी हॅचिंगसाठी अंडे पाहिजे आहेत, तर मी त्यांना सांगू इच्छिते की हॅचिंगसाठी अंडे तुम्ही खूप 10-1 किलोमीटर अंतरावर असेल तर घेऊन या, लांब असेल तर खूप जबाबदारीने घेऊन या. पोल्ट्रीमध्ये तुम्हाला कोंबड्यांमागे कोंबडे किती आहे हेही बघायला मिळालं पाहिजे, त्याच पोल्ट्रीतून तुम्ही अंडे घेऊन या. आणि अंड्यांचा बिझनेस आता खूप जास्त जोरात चालू आहे. अंड्यांची मागणी जी आहे ना तर ही खूपच जबरदस्त आहे, आणि अशाच कंडिशनमध्ये आमच्या पोल्ट्री फार्मच्या अंड्यांची जी संख्या आहे ती कमी झालेली आहे. तर असोत, कारण गिऱ्हाईकांचं जे आहे ना तर गिऱ्हाईकांना आता पोल्ट्र्या पण खूप झालेल्या आहेत, त्यामुळे अंड्यांचं जे आहेत खूप लांब लांबून लोक दुसरीकडे पोल्ट्रीमध्ये पण अंडे घ्यायला जातात. जिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या पद्धतीने 10-20 ज्या कोंबड्या नेलेल्या आहेत त्यात अंड्याला लागलेले आहेत. अंडे द्यायला लागलेले असल्यामुळे आसपासचे कस्टमर तिकडनंच अंडे घेऊन जातात, आणि त्याच्यामुळे आपल्या लांबकडे जाण्यापेक्षा लोक जवळच अंडे घेतात. तर खूप लोकांनी माझ्याकडनं पण इथे आसपास वाकडी एरियामध्ये जे आहेत तर पिल्लं जे इथून घेऊन गेलेले आहेत, आणि ऑर्डर आपल्याला भरपूर आहेत. तर त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी जे त्याचे फार्म चालू केलेले आहेत, आणि फार्म चालू केल्यानंतर कोणी कटिंगसाठी सेल करते तर कोणी अंड्यांसाठी सेल करते. तर अशा दोन्ही पद्धतीने जे आहेत अंड्यांचा बिझनेस चालू आहे. आणि मी माझ्या आसपास एरियामध्ये भरपूर जणांना पिल्लं दिलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचे पण आता पिल्लं खूप मोठे होतील. साधारण 1 महिन्यानंतर आता अंड्याला पण येतील. तर त्याच्यामुळे तो जो एरिया आहे त्यांना तिथेच अंडे मिळतील, तर ते आमच्या फार्ममध्ये येणार नाही आहे, कारण त्यांना जवळ जर अंडे मिळत असेल तर तेवढ्या लांब कशाला येतील. तर वाकडी, नांदूर इकडचे बरेच म्हणजे जे साईडचे जे गावाचे जे होते 5-6 किलोमीटर अंतरावरचे बाबळेश्वर आणि लोणीवरनं पण लोक आपल्या पोल्ट्री फार्मवरती अंड्याला आलेले आहेत, आणि अंडे इथून घेऊन गेलेले आहेत 50-100. राहतामध्ये तर भरपूर कस्टमर जे आहेत हे आपल्याकडे अंड्यांचे आहेत, पण आता राहताचे कस्टमर जे आहेत आमचं जाणं येणं खूप कमी असल्यामुळे आम्ही जवळजवळ खूपच कमी केलेले आहे राहताचे कस्टमर, कारण अंड्यांची आपल्याकडे पण एवढी क्वांटिटी नाही आहे. बाहेरून अंडे घ्यायचं म्हटलं नंतर काय होतं की एवढ्या लांबून अंडं आणायचं आणि ते परवडत नाही आहे असं पण होतं, कारण मला फार्ममधलं बिझनेस जरी करायचा असला तरी पण मला ते अंडे जे आहेत गॅरंटेड मिळणं खूप गरजेचं आहे आपल्याला, कारण आपण पुढे समोर कस्टमरला जर सेल करणार आहोत तर रोजची माझी 300 ते 400 अंड्यांची माझी स्वतःची एक ऑर्डर आहे, आणि 100 अंड्यांची ऑर्डर ही आमची डेलीचीच आहे. पण एवढ्या ऑर्डर जर मी पूर्ण नाही करू शकत आहे आणि बाहेरून अंडे आणायचे तेही आपण एकदम गॅरंटेड भेटले तर, किंवा मला वाटतं की आपले स्वतःची पोल्ट्रीतलेच आहे त्याचं बिझनेस करावा, म्हणून मी जे आहे अंड्यांची ऑर्डर शक्यतो जी आहे त्यांना घेतलेली नाही आहे. आणि कंपनीमध्ये जी अंड्यांची मागणी आहे तीही अजूनही तशीच आहे की कंपनीलासुद्धा अंडे पाहिजे आहेत. तर हे सगळे बिझनेस जागेवरती थांबवण्याचं कारण असं आहे की आपल्या पोल्ट्रीमधले मी कंपनीला 100 अंडे देण्याचा जो वायदा केला होता तर तिथे माझा वायदा पूर्ण झालेला नाही आहे, आणि माझे जे सेलिंग आपलं जे पोल्ट्री फार्मिंगमधल्या अंड्यांचं जे आहे प्रमाण एकदम घसरलेलं आहे. जेव्हापासून कंपनीचा एक व्हिडिओ मी टाकला होता तेव्हापासून जी अंड्यांची माझ्या पोल्ट्रीमधली संख्या एवढी कमी झालेली आहे ना तर ती सांगायलाच नको. आणि आता हे काय काम चालू आहे माझ्या पोल्ट्रीमधलं त्याच्याविषयी पण बोलणार आहोत. तर हे सगळे जे भांडे आहेत हे रविवारी स्वच्छ सुट्टीचा दिवस होता, मुलं घरी असल्यामुळे खाद्याचे भांडे मी चांगले असे निर्म्याने घासून घेतलेले आहे, डेटॉलच्या पाण्याने इथे धुवून घेतलेले आहेत, आणि इथे आता यांच्याकडून बांधून घेणार आहोत. कारण बाहेर आम्ही एक सेट बनवलेलं आहे कोंबड्यांसाठी छोटंसं, खूप दिवसांचं आहे ते सेट, तुम्ही व्हिडिओमध्ये खूप वेळा बघितलेलंच असेल. तर इथं ही बाहेर खाद्याचे भांडे इथे लावून घेणार आहोत आम्ही, कारण बाहेर खाद्याचे भांडे लावल्यानंतर बाहेरच खाद्य टाकायचं आहे, आणि बाहेरच म्हणजे जे आहेत कोंबड्या सोडल्यानंतर बाहेरच खाद्य खातील आणि पोल्ट्रीमध्ये घाण करणार नाही आहे. तर कोंबड्यांचे भांडे जे आहेत आम्ही बाहेर का बांधलेले आहेत त्याचा मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवणार आहे, कारण आता हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि कोंबड्या ज्या आहेत आता बाहेर खाद्य खाणार आहे, पावसाळा नाही आहे त्याच्यामुळे आता टेन्शन राहणार नाही आहे. तर 4-5 महिने जे आहेत कोंबड्या बाहेर आरामशीर खाद्य खातील, आणि पावसाळ्यामध्ये जरी हे भांडे इथे राहिले तरी काहीच हरकत नाही आहे, कारण वर्ण जे आहे तर त्यांना शेड बनलेलं आहे. शेड म्हणजे खूप खर्चिक नाही आहे, अगदी बारदाण्याचं आहे आणि बांबूचं आहे. तर आणखीन कमेंट आहे देवराज एग्रो लव फॉर्म यांचं आहे, यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, तर खूप छान माहिती, तर त्यांनी एक व्हिडिओ आपला बघितलेला आहे, त्यांना त्याची माहिती आवडलेली आहे. थँक्यू सो मच की तुम्हाला ती माहिती आवडलेली आहे.
तर मुलं जे आहेत सकाळी काम चालू असल्यामुळे सगळे माझे जे सगळे मुलं आहेत ते तर इथंच थांबलेले आहेत आणि त्यांना जोपर्यंत हे पोल्ट्रीचं काम होत नाही तोपर्यंत ते ह्या साईडनीच थांबत असतात आणि खेळत असतात. तर अंशचं इथे खेळण्याचं काम चालू आहे. पोल्ट्रीची भांडी आता जवळजवळ बांधून होत आलेले आहेत. आदिती यांच्याबरोबर मदतीला आहे आणि हे जे आहेत गायांचं सकाळी गोठ्याचं काम आवरून हे भांडे जे आहेत तिथे लावायला इथे आलेले आहेत. बांबू जे आहे तिथे आम्ही खूप दिवसांचे लावलेले आहेत. खूप दंडम इथं आम्ही बांबूचं काम केलेलं आहे. म्हणजे जाडसर बांबू आणून आम्ही इथे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हे काम खूप महाग जरी नसलं तर खूप स्वस्त पण नाही, कारण बांबूचा जो आहे खर्च झालेलाच आहे. तर बघा ह्या 2 कोंबड्या आहेत इथे बसलेल्या असतात. वरून ह्या जी इथे अंडे देतात आणि ही अंडं पडल्यानंतर हे अंडं पडतं डायरेक्टली खाली मध्यावरती आणि ते फुटतं. तर ह्या 2-3 कोंबड्यावरतीच अंडे देत असतात आणि अंड्यांचं जे आहे तर हे रोजचं 2-3 अंड्यांचं इथे कोंबड्यांमुळे नुकसान होतं. तर हे आता इकडनं आलेले आहेत. आणखीन भांडे जे आहेत हे या साईडनी. तर पोल्ट्री आपली खूप मोठी आहे आणि पोल्ट्रीची आता साफसफाईची खूप जास्त गरज आहे. तर इथे जे आहेत माझे पिल्लं असायचे तर ते पिल्लं आता आमची सेल झालेले आहेत. तर आता इथे साफसफाई करून घ्यायची आहे. तर इथे साफसफाई केल्यानंतर इथे नवीन आपला लॉट जो आहे तो इथेच आपण पुन्हा ठेवणार आहोत. आणि हे जे आहे तिथे दरवाजा आहेत पलीकडे जाण्यासाठी, पण ह्या साईडने आम्हाला तिकडे जाता येत नाही आहे, कारण इथे आम्ही तशी सिस्टीम केलेली आहे की ह्या बाजूने तिकडे जाता येणार नाही आहे कोणालाही आतमध्ये, पण तिकडून आम्हाला इकडे सगळ्यांना येता येईल. तर ही पोल्ट्री जी आहे तर याच्यामध्ये 2-3 कप्पे तयार केलेले आहेत आणि याच्यामध्ये आणखीन 30-40 जे आहेत छोटे पिल्लं अजूनही आहेत जे आम्ही घरीच ठेवणार आहोत. पण म्हटलं की आलं गिऱ्हाईक तर आपण विकून पण टाकावं, कारण बिझनेस आहे ना, तर कोणी आलंच चांगलं कस्टमर तर ते पण सेल होणार आहे. तर चला अशा पद्धतीने आता भांडे लावून झालेले आहेत आणि लावायचं काम पण चालू आहे. आता हे जे भांडे आहेत हे धुतलेले नाही आहेत मी माझ्या भांड्यांबरोबर इथे डेटॉलने, पण हे जुने धुतलेले भांडे आहेत आणि हे आम्ही साईडला ठेवले होते. वापरण्यातले भांडे नव्हते. तर आता याच्यावरती खूप असा चुना जो आहे ना तर तो उडालेला आहे. जेव्हा तिथे माणसांनी मागे काम केलं होतं तर ते भरपूर चुना तिथे त्यांनी पसरवलेला होता. तर आता हे भांडे आहेत तिथे त्यांनी पुसून घेतलेले आहेत आणि ह्या तिथे लावणार आहे. तर भांडे बाहेर इथे लावण्यात आलेले आहेत. आता इथे खाद्य बाहेरच टाकणार आहे आणि कोंबड्या ज्या आहेत ना जास्त माझ्या बाहेरच असतात दिवसभर, फक्त त्या रात्रीच्या आतमध्ये जातात आणि त्याबरोबर सगळ्या कोंबड्या आतमध्ये जातात. मला वाटतं 4-5 कोंबड्या आहेत ह्या डिगलीच्या बाहेर राहतात आणि बाहेरच त्यांना थंडी वगैरे काही वाजत नाही, बाहेरच थांबतात. सकाळी पण त्या झाडावरनं खाली येतात. त्यांचं जे रुटीन आहे ते बाहेरचंच आहे. त्या 4-5-6 कोंबड्या ज्या आहेत हे अजिबात पोल्ट्रीमध्ये जात नाही आहे. तर चला मी माझा व्हिडिओ ते संपवते. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओवर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.